पुण्यातील राजगुरुनगर येथील वाडा गावातून आलेली एक भयान घटना संपूर्ण राज्य हादरवून गेलीये। दोन निष्पाप चिमुकल्या बहिणींच्या हत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रेणू आणि तुम्ही बघताय झेप मराठी। राजगुरुनगर येथील वाडा येथे बुधवारी दुपारी 9 आणि 8 वर्षांच्या दोन सख्या बहिणी खेळण्यासाठी घराबाहेर गेल्या। मात्र संध्याकाळ झाली तरी त्या परतल्या नाही। कुटुंबियांनी सगळीकडे शोध घेतला पण मुली कुठेच सापडल्या नाही। अखेर पालकांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका संशयित वेटरच्या खोलीत छापा टाकण्यात आला अन तिथे जे दिसलं ते बघून सगळेच हादरले। दोन चिमुकल्या बहिणींचे मृतदेह गुडघाभर पाण्यात बुडालेल्या बॅरल मध्ये आढळले। या घटनेने गावात संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वेटरचा मुलींच्या आईशी प्रेमसंबंध होता। मोठी मुलगी संशयिताच्या खोलीत गेली असता त्याने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला। मोठ्या आवाजात आरडाओरड सुरू होताच लहान बहीण वर आली। आपले कृत्य उघड होईल या भीतीने वेटरने दोन्ही बहिणींचा गळा घोटून त्यांची हत्या केल्याचा अंदाज आहे। तपास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार संशयित वेटर 50 ते 55 वर्षांचा आहे। घटनेनंतर तो फरार झाला होता। मात्र पोलिसांनी वेगाने कारवाई करत त्याला पुण्यातील एका लॉजवरून अटक केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसर संतप्त झाला आहे। गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केली जाते। सध्या या दुर्दैवी बहिणींच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे। अहवालानंतर अत्याचाराचा तपशील स्पष्ट होईल। अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या प्रकरणाचा तपशील पत्रकार परिषदेत मांडला आहे। या घटनेने समाज मन सुन्न झाले आहे। या प्रकारचा क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपीला कठोर शासन व्हावे अशी सर्वांचीच मागणी आहे। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले रहा। तुम्ही बघत होता झेप मराठी आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा झेप मराठीला। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।